मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावर आपण चर्चा करायला लागलेलो आहे आणि यामध्ये अनेक लोकांना जे काही प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांचं मी समाधान करण्याचा प्रयत्न करतोय. आजचा भाग आहे 7वा आणि बाळासाहेब लंकेंचे जे 3 प्रश्न होते, त्यातला एक प्रश्न आपण परवा घेतला होता. आज त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल मी समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न काय आहे समजून घेऊया. बाळासाहेब म्हणतात, की सकाळी आध्यात्मिक गोष्टी करताना, म्हणजे जे काय ते करतात, सप्तचक्र शुद्धिक्रियेची प्रॅक्टिस करतात, टॅपिंग करतात, त्या आयडेंटिटी बाजूला ठेवून स्पेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात वगैरे. हे सगळं ही ही सगळी अवस्था ते सगळं करताना अनुभवायला येते. परंतु नंतर दिवसभरामध्ये ती अवस्था अनुभवता येत नाही किंवा त्या अवस्थेमध्ये राहता येत नाही. दिवसभराच्या कामामध्ये आणि प्रापंचिक जबाबदारीमुळे. तर यासाठी काय करता येईल यावर काही उपाय आहे काय? कृपया आपण यावर मार्गदर्शन करावं. म्हणजे थोडक्यात ते काय म्हणतायत, की ते ज्यावेळेस काही साधना करतात, मेडिटेशन करतात, त्यावेळेला ती सगळी अवस्था त्यांना अनुभवायला येते. पण दैनंदिन कामामध्ये ज्यावेळेस ते लागतात, व्यवहारामध्ये काम करतात, विवंचना असतात त्या सोडवतात. त्यावेळेला ती अवस्था अनुभवायला येत नाही. तर त्या अवस्थेमध्ये कसं राहता येईल दैनंदिन व्यवहारामध्ये देखील, ह्याच्यावर मार्गदर्शन त्यांना हवं आहे. हा प्रश्न मी ह्याच्यासाठी घेतला, की अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, की डे टू डे लाईफमध्ये हे कसं एक्सपिरियन्स करायचं? हा सायलेन्स जो आहे, हा प्रेझेन्स जो आहे, हा कसा अनुभवायचा? याला 2 उत्तर आहेत. एक सोपं उत्तर आहे आणि एक जरासं इंटेलेक्चुअल उत्तर आहे. पहिलं सोपं उत्तर सांगतो मी. दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण व्यवहार करतो, काम करतो, त्यावेळेला ही अवस्था कशी साधायची? तर जे करतो आहोत, त्याच्याबद्दल जितकं जागरूक राहता येईल, तेवढं जागरूकतेनं काम करायचं. ज्याला माइंडफुलनेस असं म्हणतात. म्हणजे काय? तर थोडक्यात जर मी तुम्हाला सांगितलं, की तिथलं पेन उचला, की तिथलं पेन तुम्ही उचललं. आता तुम्ही ते ऑटोमॅटिक उचललं ना. पण ही छोटीशी गोष्ट आहे. पण ही देखील उचलताना तुम्ही जाणीवपूर्वक जर ती उचलली, म्हणजे तुम्ही ती उचलताय ह्याची तुम्हाला जर जाणीव झाली, तर तुम्ही माइंडफुल होता. सगळ्याच गोष्टींबद्दल हे करणं शक्य नसतं. पण व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी करत असताना जितका आपण माइंडफुल होऊ, अवेअरनेसनी ते करू, तितकं आपल्याला त्या अवस्थेच्या जवळ घेऊन जातं. सोपं उत्तर आणि बरेच लोक हे प्रॅक्टिस करतात. सोपं उत्तर. मग इंटेलेक्चुअल उत्तर काय? अवघड उत्तर काय? अवघड उत्तर ह्यातलं हे आहे, की हे सगळं आपण काय करायला लागलेलो आहे, याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारची क्लॅरिटी पाहिजे. कशासाठी करतोय हे आपण? काय साधायचं काय? मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं तसं, आपल्याला ह्यात हे साधायचं आहे, की आपल्याला आपल्या मनाकडे, मनाच्या जे ऑटोमॅटिक व्यवहार आहेत, मन रिएक्टिव्ह आहे. मन रिएक्टिव्ह आहे. आपल्याला त्या मनाकडे बघता आलं पाहिजे, ज्याला आपण प्रोएक्टिव्हनेस म्हणू.
त्या मनाकडे, त्या बुद्धीकडे, त्या आपल्या आपल्या सगळ्या व्यवहाराकडे आपल्याला तटस्थतेनं बघता आलं पाहिजे आणि त्याच्यापासून थोडंसं मुक्त होता आलं पाहिजे. ओके. मुक्त झालो. पुढे काय? किंवा मुक्त का व्हायचं? मुळात लक्षात घ्या, आपल्या जीवनाचा मेजर प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे? मेजर प्रॉब्लेमच आपल्या मनात आहे. आपल्याला 2 प्रकारची मन आहेत. एक सकारात्मक मन आणि दुसरं नकारात्मक मन. मन हे फार इम्पोर्टंट फॅसिलिटी आहे आपल्याला असलेली. मन म्हणजे विचार. फार इम्पोर्टंट फॅसिलिटी आहे. ह्या फॅसिलिटीच्या आधारेच जगामध्ये लोकांनी इतकी इन्व्हेन्शन्स केली, इतक्या डिस्कव्हरीज केल्या. मोठमोठे इंजिनिअरिंगचे फीट्स बांधले. मनाचंच साहाय्यानं, त्या क्रिएटिव्ह, त्या पॉझिटिव्ह मनाच्या साहाय्याने हे सगळं लोकांनी केलं. औषधाचा शोध लावला. टेक्नॉलॉजीचा शोध लावला. आज एआय सारखी गोष्ट जगामध्ये पसरते आहे. साधी गोष्ट नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला. म्हणजे मन आहे हे सकारात्मक किंवा हे क्रिएटिव्ह मन आहे म्हणूनच हे सगळं पॉसिबल आहे. बरोबर आहे ना? पण प्रॉब्लेम काय आहे? ह्या क्रिएटिव्ह आपल्या दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये ह्या क्रिएटिव्ह मनाचा, ह्या पॉझिटिव्ह मनाचा भाग कमी आहे. आणि हे जे निगेटिव्ह, नकारात्मक, भीतीनं भरलेलं, काळजीनं भरलेलं, चिंतेनं भरलेलं, भविष्याच्या ओझ्याने भरलेलं, भूतकाळातल्या बर्डन्सनी जड झालेलं, हे जे मन आहे, हे जास्त आहे. पर्सेंटेज वाईज विचार करायचा झाला तर ते मला असं वाटतं की 2-3% असेल. आणि जास्तीत जास्त मन हे निगेटिव्हली इन्क्लाइंड आहे. हा आपला प्रॉब्लेम आहे आणि हा आपला प्रॉब्लेम आजचा नाहीये. अनादी काळापासून सगळं अध्यात्म ह्याच्यावरती बेस्ड आहे, की ह्या नकारात्मक मनाच्या इतक्या ताब्यात आहोत आपण, की ते एकतर ते मन आहे, आपण नाही आहे. पण आपण त्या मनालाच आपण समजायला लागलेलो आहे आणि त्याच्या इतक्या ताब्यात आहोत. संमोहित झालेलो आहे त्या मनाने आपण. संमोहित, हिप्नोटाइज्ड. आपण मन आहे असं समजून आपण हिप्नोटाइज झालेलो आहे. आणि अध्यात्म म्हणतं की त्यातनं सुटलं पाहिजे. त्यातनं बाहेर आलं पाहिजे. आपण मन नाही आहे हे कळायला पाहिजे. आपण मनाकडे बघणारे द्रष्टा आहे हे जाणवलं पाहिजे. हा अध्यात्म आहे. नाहीतर ते खाऊन टाकणार तुम्हाला आणि जगामध्ये नुसतं अनादी कालापासून हे ऋषीमुनी सांगत नाहीत. बुद्धांचा सगळा अप्रोच इकडे आहे. ज्याला हे संसारा म्हणतात. म्हणजे वॉन्डरिंग सतत, सतत, सतत एकतर डिससॅटिस्फाईड असलेलं, सतत डिससॅटिस्फॅक्शन. ते जे नकारात्मक मन आहे ना आपल्याकडे, ते कधी सॅटिस्फाईडच नसतं. सतत अस्वस्थ, सतत डिससॅटिस्फाईड, त्याला कितीही भरलं तरी ते रिकामच असतं. एखाद्या भोकाच्या बॅरल प्रमाणे. भोकाचं बॅरल असतं ना, कितीही भरा त्याला, रिकामच होतं ते. तसं आहे या नकारात्मक मनाची ठेवण, त्याची बैठक तशी आहे. आणि त्याच्या अखत्यारीत आपण आहे. आणि आपल्याला असं वाटायला लागलेलं आहे, की आपण मन आहे. आपण तेच आहे. आणि अध्यात्म हे सांगतं, की त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. हाच सगळा अध्यात्माचा अभ्यास, कोहम ते सोहमचा अभ्यास हाच आहे. कोहम म्हणजे मी तो मन आहे आणि सोहम म्हणजे मी मन नाही आहे. त्या मनाकडे बघणारा मी द्रष्टा आहे, ऑब्झर्व्हर आहे, विटनेस कॉन्शियसनेस. हा सगळा प्रोसेस आहे. तर हे हे उद्दिष्ट आपल्याला साधायचं आहे. कारण जर आपण त्या मनाच्या बाहेर द्रष्ट्याच्या भूमिकेत गेलो, तर तिथं ही जी
काय म्हणतात त्याला, डिस्कॉर्ड आहे ना मनाचा, तो डिस्कॉर्डच नाहीये. म्हणजे असला तरी तो आपल्याला शिवत नाहीये. आपण त्याच्यापासून मुक्त आहे. रस्त्यावरती तिकडे कुठेतरी आवाज असतील. आपल्याला इथं त्रास देतात काय ते? आपल्या आतले त्रास नाहीयेत ते. बाहेरचे त्रास आहेत. आपण त्याला इग्नोर करू शकतो. आणि म्हणून मार्क ट्वेनचं एक फार सुंदर वाक्य आहे. मार्क ट्वेन असं म्हणतो, "आय हॅव हॅड मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ. आय हॅव हॅड मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, मोस्ट ऑफ which नेव्हर हॅपन्ड." कळतंय तुम्हाला? आय हॅव हॅड सो मेनी प्रॉब्लेम्स इन माय लाईफ, मोस्ट ऑफ which नेव्हर हॅपन्ड. ते घडलेच नाहीत ॲक्चुअली, पण ते मनामध्ये होते सगळे प्रॉब्लेम. हा मनाचा जो रहाट गाडगा आहे ना हे. रहाट गाडगा म्हणजे काय माहिती कोकणामध्ये विहिरीतून पाणी काढायला एक असं चक्र असतं आणि त्या चक्राला रहाट म्हणतात आणि त्या चक्राला अशी गाडगी बांधलेली असतात. ती विहिरीमध्ये जातात, त्यात पाणी येतं आणि ते असं सर्क्युलरली फिरत असतं. सर्क्युलरली दिवसभर जसं घाण्याला जुंपलेला बैल दिवसभर त्या घाण्याला असा फिरत असतो, तसं हे रहाट-गाडगं संसाराचं, दुनियादारीचं चालूच असतं आणि त्यात आपण अडकले जातो. मुक्त झालं पाहिजे. हे मुक्त होणं हे अध्यात्माचं प्राईम उद्दिष्ट आहे. मुक्त झालो की काय सुकून आहे ना, शांती आहे, स्वस्थता आहे, जी आपल्याला ॲक्चुअली हवी आहे. जी आपल्याला स्वस्थता हवी आहे, ती आपल्याला मिळते देखील. कधी? झोपेमध्ये. ती जी स्वस्थता आपणच गायब होतो ना झोपेमध्ये. आपण नसतोच तिथे. या सगळ्या रहाट-गाडग्यातून मुक्त होतो आणि मुक्त होतो म्हणूनच जगू शकतो. आणि म्हणून ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहेत ना, ते अस्वस्थ व्हायला लागतात. कारण रात्रभर हे रहाट-गाडगं चालूच असतं. विचारचक्र चालूच असतं. त्यातनं मुक्तताच नाही. म्हणून झोप जशी महत्वाची आहे, तशी ती विभक्त अवस्था जर जागेपणी आली तर? त्याला जागृत सुषुप्ती असं म्हणतात. जागृत सुषुप्ती. म्हणजे जागेपणी देखील झोपेसारखी एक निवांत अवस्था अनुभवायला येते आणि तोच पर्पज आहे, तेच उद्दिष्ट आहे अध्यात्माचं. आर यू अंडरस्टँडिंग? हे आपल्याला साधायचं आहे. मग व्यवहारामध्ये आपल्याला हे कसं साधता येईल? हे ध्यानामध्ये ठीक आहे, हे सगळं मी अनुभवू शकतो. व्यवहारामध्ये आता गंमत काय आहे, लक्षात घ्या ही एनॉलॉजी फार महत्वाची आहे. सुरुवातीला हे सगळं इझिली शक्य नाही होणार. कारण तशी सवय नाहीये आपल्याला. आणि आत्ताचीच सवय नाहीये असं नाहीये. पिढ्यानपिढ्या सवय नाहीये. आपण असे कधी ओरिएंटच झालेलो नाही. आत्ता आपल्याला हे सगळं समजायला लागलंय. त्यामुळे ही ही सगळी अवस्था अनुभवायला एकतर थोडा वेळ लागतो. नंबर 1 आणि नंबर 2 लक्षात घ्या. कल्पना करा, की तुम्हाला एका नाटकामध्ये एक रोल मिळालेला आहे आणि रोल कसला आहे? एका खुनी व्यक्तीचा आहे, एका व्यभिचारी व्यक्तीचा आहे, अतिशय डार्क आणि निगेटिव्ह व्यक्तीचा आहे. अशी आपण कल्पना करूया. ती मग स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. आता तुम्ही नाटकामध्ये ज्यावेळेस तो परफॉर्म करता, त्यावेळेस ते 2 तास, 3 तास व्हॉटएव्हर तो पिरियड असेल, तुम्ही कोण बनता? तुम्ही तो व्यभिचारी, अ, तो खुनी किंवा तो सगळा डार्क निगेटिव्ह व्यक्ती असता ना? पण ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही खुनी बनत नाही. तुम्ही व्यभिचारी बनत नाही. तुम्हाला ठाऊक असतं, की तुम्ही जी व्यक्ती आहात, ती त्या कॅरेक्टरपासून वेगळी आहे. तुम्ही ते कॅरेक्टर बनत नाही. कारण तुम्ही जर कॅरेक्टर बनत असता, तर नाटक संपल्यानंतर तुम्ही तसेच वागला असता. नाटक संपल्यानंतर किंवा इव्हन नाटक करत असताना तुम्ही ॲक्चुअली परफॉर्म परफॉर्म करत असताना तुम्हाला माहिती असतं, की तुम्ही ते कॅरेक्टर नाहीये. तुम्ही ती व्यक्ती आहात. ही एनॉलॉजी जर तुम्हाला लक्षात आली,
तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला कशाची गरज आहे? मनाची गरज आहे ना. व्यवहार करताना मनाची गरज आहे. सो मनानेच व्यवहार करायचा. दिवसभर जे काही काम, धंदा, उद्योग आहे, हे सगळं मनाच्याच साहाय्याने करायचं. पण नाटकातली ती व्यक्ती जसं त्या कॅरेक्टरमध्ये मिसळत नाही, तसं आपण मन नाही याची जाणीव कॉन्स्टंट ठेवायची. ह्याला जागरण म्हणतात. अवेकनिंग म्हणतात. सहजी होणार नाही. 2-4 दिवसात, 2-4 महिन्यात, 2-4 वर्षात होणार नाही कदाचित. पण एकदा जागं राहण्याची सवय. मी आत्मतत्व चैतन्य आहे. मी हे मन किंवा शरीरचा लिमिटेड जी अवस्था आहे ते मी नाही आहे. मी ज्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे, तो मी आहे. गंमत बघा, एक तुम्हाला एनॉलॉजी एक डायग्राम दाखवतो. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. आता हे दिसतंय तुम्हाला? आता ह्यामध्ये मी कोण आहे? हा मी आहे अशी आपण कल्पना करूया. बरोबर? आता ह्याला हे सगळं मन मन आहे. सगळं त्याचं कंडिशनिंग आहे. ज्याच्या माध्यमातून तो व्यवहार करतोय, हे सगळं बाहेरचे स्पाइक्स आहेत. आणि ज्याला मी म्हणतोय, सोहम म्हणतोय, तो सोहम कुठं आहे? तो ह्यातला सोहम कुठं आहे? तुम्ही काय म्हणाल? आत आहे. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल आत आहे. पण सोहम हा आहे. तो बाहेरही आहे आणि आतही आहे. तो फक्त आत नाही आहे, कारण तो लिमिटेड नाही आहे. सोहम हा सगळा अनंत सोहम आहे. त्या अनंतामध्ये तुम्ही निर्माण झालेले आहात. म्हणून कोणीतरी मला परवा प्रश्न विचारला होता, की बॉडीमध्ये काय म्हणतात त्याला, सेल्फ असतो की सेल्फमध्ये बॉडी असते? सेल्फ म्हणजे हा अनंत. सेल्फ, मी. ज्याला मी शिवोहम म्हणतो, तो हा अनंत. तो नुसता आत नाही आहे, तो सर्वत्र आहे. त्यामध्ये मी बुडबुड्यासारखा अपीअर झालेलो आहे. काही काळासाठी राहणार, बुडबुडा फुटणार. अनंत फुटणार नाही. अनंत तसाच राहणार. सो हे अंडरस्टँडिंग जोपर्यंत क्लिअर होत नाही, क्लिअर झालं पाहिजे. हे अंडरस्टँडिंग क्लिअर झालं पाहिजे, की हे सगळा उद्योग मी कशासाठी करतोय. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणायचे, की अंडरस्टँडिंग इज ऑल देअर इज. जोपर्यंत हे कळत नाही, की मी हा उद्योग का करतोय, तोपर्यंत पुढे जाऊ शकत नाही. आणि हे एकदा कळलं, हळू ती जागरूकता यायला लागते. आणि मग कळायला लागतं, की हे जे वावरणारं जे माझं मन आहे, हे मन आहे, ते वावरू दे ना. त्यावेळेला मनाचीच गरज आहे. पण जसं त्या ॲक्टरला माहिती असतं, की मी कॅरेक्टर नाही आहे, तसं मग हळू ज्यावेळेस तुमची जागरण वाढायला लागतं, त्यावेळेला तुम्ही व्यवहारामध्ये वावरता न देखील आत तुमच्यातला जो आत्मतत्व चैतन्य आहे, द्रष्टा आहे, तो सतत जागा राहतो. तिथं जायचंय, तिथं पोहोचायचं. इट विल टेक टाईम, बट द अंडरस्टँडिंग हॅज टू बी क्लिअर. सो लक्षात घ्या, की व्यवहारामध्ये जागं राहणं हे उद्दिष्ट आहे. इथपर्यंत पोहोचायचं आहे, डेस्टिनेशन आहे. पण आधी थोडं माइंडफुल होऊया. थोड्या गोष्टी तरी जागरूकतेनं करूया. आणि इव्हेंच्युअली आपण त्या अवस्थेला पोहोचणार आहे, की मन त्याचं काम जे काही फंक्शनल आहे ते करणार आहे. लक्षात घ्या, माइंड इज अ व्हेरी गुड स्लेव्ह. माइंड जर ते वापरलं ना, इज अ व्हेरी गुड स्लेव्ह बट अ व्हेरी बॅड मास्टर. आपला प्रॉब्लेम काय झालाय, की आपण माइंडलाच मास्टर बनवलेला आहे. ऍक्च्युली ते स्लेव्ह आहे. सो एकदा तसा व्यवहार करत असताना ते सगळं करायला लागलं, आत तुम्ही जागे असता त्या ऍक्टर प्रमाणे. त्यामुळे तुम्ही कायम कायम दिवसभर 24 तास
निवांत सुकून मध्ये जशा वादळाचा सेंटर जो असतो तो कसा शांत असतो, तशा व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी तुम्ही आत शांत, स्वस्थ, सुकून, अनंतामध्ये डुबलेले असता, कारण तुम्हीच अनंत असता. अवघड आहे, समजायला अवघड आहे. तरी जेवढं शक्य आहे मला तेवढं मी अध्यात्म सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा ऐकून कदाचित समजणार नाही, दोनदा ऐका, तीनदा ऐका. पण समजून घ्या. अध्यात्म समजून प्रॅक्टिस करा. मेकॅनिकली करू नका. कवायत म्हणून करू नका. एक्सरसाइज म्हणून करू नका. समजून करा. सो ही समजूत देण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. आय एम शुअर इट विल हेल्प यू. आनंद होतोय तुमच्याशी बोलताना, मार्गदर्शन करताना. आणखीन खोल जाण्याचा प्रयत्न करूया. जेवढे तुमचे प्रश्न येतील तेवढी उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करीन. ज्यांनी कोहम ते सोहम वाचलं नसेल, वाचा. Amazonवर ते उपलब्ध आहे. समजून घ्या, कारण हे उद्दिष्ट आहे जगण्याचं आणि जोपर्यंत आपल्याला आपला खरा मी सापडत नाही, तोपर्यंत आपण जगायलाच सुरुवात करत नाही. कधीतरी जगायला सुरुवात केली पाहिजे ना. कदाचित हे तुम्ही ऐकताय म्हणजे तुमची वेळ आलेली आहे असं समजूया आणि पुढे जाऊया. धन्यवाद.